याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आमच्या दोघांकडनं. तर आत्ता वाजले आहेत दुपारचे 2 आणि आता चालू केलं आहे. तर अभिषेकची जी बहीण आहे त्यांच्या घराचं रिनोव्हेशन केलं आहे छोटंसं. त्यांचा एक रूम आहे सायनला, तर तिथे ते लोकांनी ते रेंटवरती देतात ना, तर रिनोव्हेट करून आज पूजा ठेवली. म्हणजे छोटीशी पूजा आहे, अशी काय मोठी नाही आहे. ती फक्त बोली घर बघायला ये, म्हणजे तुला कसं वाटतं ते बघ तू. त्याच बहाण्याने आमचं जाणं होतं, नाहीतर मग डेली रूट मध्ये जाणं होत नाही आमचं. हा, तर आता आम्ही जात आहोत तिकडे आणि आपण त्यांचं घर बघूया आणि आजचा जो डेली रुटीन आहे तो पण तुम्हाला दाखवू आम्ही की आम्ही काय काय करतो आहोत. ठीक आहे, चलो बाय बाय. आता आम्ही निघालो आहोत बाईकवर. ट्रॅफिक आहे. पोहोचलो आहोत आरतीताईंच्या इकडे. तर अभि बाईक पार्क करतोय. अभि आलेला आहे घर उन्हामध्ये. आम्ही आता पोहोचलेलो आहोत, आता जातोय. आलेले आहेत, आम्हाला आरतीताई घ्यायला आलेल्या आहेत. आरतीताईंच्या घरी आलेलो आहोत आम्ही, दुसऱ्या घरी आलेलो आहोत. अशा प्रकारे आम्ही आरतीताईंच्या घरी पोचलेलो आहोत. भाऊजी गप्पा मारतायत. हे घर आहे. पिंपळाचं झाड, पिंपळाचं झाड आहे. हे बघा, हे भाऊजींचं घर आहे ताईंचं. हे झाड असं आलंय, त्यामुळे त्यांनी एवढी जागा त्यांची हे झाली. झाडाला काहीच त्रास नाही, अजिबात काय त्रास नाही. तिकडे ते लागणार म्हणून पत्रे वगैरे. मंदिर पण छान वाटतं. वरच्या माळावरती आलो आहे. झाडाचं खोड आहे, त्याचं शेपनुसारच बनवलेलं आहे. फॅन लावायला ताई आता पूजा करते आणि बघते. हार नाही घातलास. डोक्यावर ठेवून मला इकडे सगळे चप्पे चप्पे माहिती. किती 3 वर्ष मी केले इकडे. मग आपण भाऊजींचा आणि ताईंचा इंटरव्ह्यू घेऊ. चांगलं वाटलं. इकडे बघ, फोटो काढते. फोटोतली पूजा झालेली आहे. आता आम्ही तिकडे शंकराचं मंदिर आहे, तिकडे पूजा करायला चाललेलो आहोत.
तिकडे हे पिंपळेश्वराचं मंदिर आहे. हां हां. आताच पूजा झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर चला, आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत. आता थोडासा नाश्ता वाष्टा करू आणि आणखीन एक प्लॅन आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहोत. पहिल्यांदा जातोय, ते तुम्हाला मी सविस्तर थोड्या वेळाने सांगते. नमस्कार. तर आता आम्ही निघतोय. आता वाजले आहेत 6:30. 6:30. तर आम्ही एक रूम पण बघायला जाणार आहोत, असंच बघतोय. आणि कारण की हा आमचा भाड्याचा रूम आहे, तर रूम बघायचा प्रयत्न चालू आहे, तो बघूया. आणि त्यानंतर एक काम आहे मला, हां, ते नंतर मी एक्सप्लेन करीन. आम्हाला अजून माहिती नाही आहे ते काय काय नक्की आहे. exact काय आहे, तर मी एक रॅन्डम सांगतो. कॉल आलेला, त्याच्यावरनं त्यांनी आम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली. तर आम्ही तिकडेच तर जाऊन आम्ही येतो. तिकडे जरा जातोय आणि बघूया. चलो, सांगतो तुम्हाला. चला. हे बघा, आम्ही आता रूम बघायला चाललो आहे. इथे गल्लीत आलो आहे. आम्ही पण आता ते बाकीचं बघूया काय कसं आहे ते. आता आम्ही निघतोय अंधेरीला. हे हॉटेल आहे, ह्या हॉटेलमध्ये आम्हाला बोलवलेलं आहे. तर आता जाऊन बघू. ऑफिस मे बी इकडेच असणार, याच इकडे असणार कुठेतरी. मी इकडेच असेल वाटतं. हा बाबा, हेच ऑफिस. तर आत्ताच आम्ही तिथून निघालो. हे हॉटेल आहे मागे रेडिसन. तर तुम्हाला आम्ही थोड्यात सांगतो, माहीत नव्हते. तर त्याची डिटेल तुम्हाला सांगतो. तर तुम्ही मागे बघू शकता, आमच्या रेडिसन हॉटेल आहे. हॉटेल आहे. तर त्या हॉटेलमध्ये आलेलो आम्ही. तिकडे त्यांचं ऑफिस टाईपच आहे ते. सविस्तर तर तुम्हाला तिकडे सांगतो डिटेलमध्ये आम्हाला सांगितलं त्यांनी. तर सांग. डिटेल सविस्तर सांगतो आम्ही तुम्हाला. आम्ही रिलायन्स मॉलला सामान भरायला गेलेलो. तिकडे एक माणूस आम्हाला भेटलेला, त्याने आम्हाला वाउचर दिलेलं छोटंसं. आणि त्याने सांगितलं लकी ड्रॉ असेल जे हे होईल तर तुम्हाला कॉल येईल. तर आज सकाळी काल आम्हाला एक कॉल आला एका लेडीजचा, रिया शर्मा म्हणून आहेत त्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं तुम्ही लकी ड्रॉमध्ये तुमचा नंबर सिलेक्ट झालेला आहे, तुम्ही आम्हाला येऊन व्हिजिट करा, भेटा आम्हाला. आम्ही तुम्हाला त्याच्यात डिटेल्स देऊ की तुम्ही ट्रॅव्हल करायला आवडतं का. तर आम्ही बोललो हो आम्हाला आवडतं. तर ते बोलले तुम्ही नेक्स्ट डे या, तुम्हाला टायमिंग देतो, त्या स्लॉटमध्ये या तुम्ही आणि बोलून घ्या. आणि तुम्हाला जर गिफ्ट वाउचर जे भेटेल तिकडे तुम्ही हॉटेल स्टे करणार, म्हणजे तुम्हाला जायचा खर्च लागेल, पण तिकडचा जो हॉटेलचा खर्च आहे, खायचा खर्च आहे ते देतील. गिफ्ट वाउचर दिले हे. तर त्यांनी आम्हाला बोलवलेलं इकडे आणि आम्ही दोघं आता जाऊन भेटून आलो. तर त्यांनी सांगितलं ते इंटरनॅशनल ट्रिप्स 4 स्टार 5 स्टार असे हॉटेल्सचं हे करतात. आणि त्यांचं कंपनीचं रोजवूड नाव आहे. हा, रोजवूड लक्झरी रोजवूड बनवून आहे. रोजवूड करून हॉलिडेज करून आहे ते. तर त्यांचं ती कंपनी आहे. तर ते आमच्याशी बोलत होते. बोलता बोलता आम्ही त्यांना म्हटलं मेन मुद्द्यावर या की काय, कारण की 1 2 3 माणसं चेंज झाली. आम्ही थोडासा व्हिडिओ काढला, जास्त व्हिडिओ नाही काढू शकलो.
तर 2-3 माणसं आली, त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी सांगितलं 80,000 रुपये भरावं लागतील आजच. आणि तुम्हाला जे मेंबरशिप टाईप मेंबरशिप त्यांचे हॉटेल्स खूप छान आहेत, 4 स्टार 5 स्टारचे आहेत. म्हणजे जे पैसेवाले आहेत त्यांचं खूप म्हणजे चांगलं हे होईल, खूप चांगलं आहे. कारण की 80,000 पर इयरचा त्यांचं आहे. 40,000 थोडंसं हे म्हणजे तसं नाही, ते लोक एक पे अमाऊंट घेतात की तुम्हाला हॉटेल चांगले देणार आणि तिकडचा बजेट खूप कमी करून देणार. म्हणजे जर पीक टाइम असेल तिकडचा 125 ठिकाणं त्यांचे आहेत, त्यांच्या बरोबर 125 आहेत. 125 आहे, पण 110 लोकांशी त्यांचा कॉन्टॅक्ट चांगला आहे. तर ते म्हटले तिकडचं सगळं कोऑर्डिनेशन ब्रँड्स असतात ना, लाईक आता हयात झालं किंवा असे मोठे मोठे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, तर त्या हॉटेल्समध्ये आपल्याला स्टे मिळतो. म्हणजे कुठे पण कोणत्याही ठिकाणी जा तुम्ही, तर तिकडे चांगले हॉटेल्स तुम्हाला देतात. पण ते फॉरेनसाठी चांगलं आहे, कारण की डिस्काउंट तिकडे चांगलं देतात ते. तर आमचं एवढं हे नव्हतं, तर आम्ही फक्त गिफ्ट वाउचर घ्यायला गेलेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सांगितलं की एवढा टाइम वेस्ट नका करू, की आम्ही नाही भरणारे पैसे, आमच्याकडे नाही आहेत. तर त्यांचं थोडंसं हे झालं, म्हटलं चला तुम्ही जो गिफ्ट वाउचर देणार आहात तो आम्हाला द्या, आम्ही निघतो. तर त्यांनी आम्हाला हे बघा, हे आहे त्यांचं, आणि हे त्यांनी गिफ्ट वाउचर दिलेत. ह्याच्यात ठिकाणं आहेत लिहिलेली, आणि मूवी तिकीट पण आहे आणि हे पण आहे. तर त्यांनी सांगितलं 1 मंथ तुम्ही मेल करा, मग तुमचं अप्रुव्हल येईल, त्यानंतर पुढची प्रोसिजर आहे. तर म्हणजे ते बोलले की जायचं फक्त तुम्हाला खर्च करावा लागेल आणि तिकडे राहायचं, पण त्यांचं जेव्हा अप्रुव्हल येईल तेव्हाच करू शकतो. तर आता बघूया, एकदा हे पण ट्राय करूया की खरं आहे की काय, किंवा लक्झरियस लाईफ बघूया कसं वाटतं. कसं वाटतंय. नाहीतर आम्ही तर मेंबरशिप घेतली नाही, तर आमचं वाटत नाही सिलेक्ट होईल, कॅन्सलच होईल. तर बघूया, आपण एकदा ट्राय करूया, तो पण व्हिडिओ बनवूया आपण. आता आम्ही निघतो. आता एक आहे आमचे शेजारी, त्यांना गिफ्ट घ्यायचं आहे. तर आता वाजले आहेत 7. त्यांची फ्रेंड आहे, तिला गिफ्ट द्यायचं, बर्थडे गिफ्ट का काय तर द्यायचंय तर लेडीजला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आता सिलेक्शनला आम्हाला बोलवलंय. आता तिकडे शॉपिंग करूया अंधेरीवरनं सांताक्रूज. चला भेट. शॉपचं नाव आहे, खूप छान छान व्हरायटी आहे. हे अनारकली आहेत, अनारकली आहे. मस्त पण आहे. हा चॉईस, हा गिफ्ट आहे. हा गिफ्ट आहे. चला, आम्ही सांताक्रूजला आलेलो आहोत आणि आरतीताईन ते चाललेले त्यांच्या घरी, आणि आम्ही पीक शेवटचा फायनल आपला बसलाय. ताई चाललंय, ताई इकडे बघा. आणि सगळे एकदम ग्रहण याच्यामध्ये, ही पण टेन्शन मध्ये आली आहे. सगळे बिग बॉस बघताय टेन्शन मध्ये. सगळ्यांचा बिग बॉस बघण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कोण जिंकणार आहे? कोण जिंकणार आहे? कोण जिंकणार आहे? ताई कोण जिंकणार आहे? तन्वी कोणती? तुझ्या ताई कोण जिंकणार आहे? हे लास्ट चाललेलं आहे, लाईट बंद झालेले आहेत. तर आता आम्ही बिग बॉस बघतोय आणि कोण जिंकतंय बघूया. तर आत्ताच बिग बॉस सीझनचा विनर डिसाईड झाला, मी कोणते. आता आम्ही एंड ब्लॉग करतो आजच्या दिवसाचा इथे. चलो बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा आणि